Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor P's Positive Way. नमस्कार विद्यार्थी मित्रो. आज आपण अंतराळ संशोधनामध्ये ज्या उपग्रहाच्या कक्षा पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिल्या त्याच व्हिडिओच्या अंतर्गत असणाऱ्या परंतु संबोधनासाठी किंवा अभ्यासासाठी किंवा टेक्निकल नावाने वेगळ्या नावाने परिचित असलेल्या या सॅटेलाइट ऑर्बिटचं क्लासिफिकेशन वर्गीकरण आपण उंचीनुसार या ठिकाणी पाहणार आहोत. हे उंचीनुसार पाहत असताना आपल्याला पहिल्या व्हिडिओचा आधार किंवा बेसिक थिंग या ठिकाणी सर्वात महत्वाची आहे. परत आपण या ठिकाणी ही गोष्ट नमूद करतो की उपग्रहाच्या कक्षा ह्या उंचीनुसार आणि कार्यानुसार क्लासिफाय जरी होत असेल तरी त्यामागील मेन फंक्शन किंवा उपग्रहाचं उपयोजन काय आहे, फंक्शन्स काय आहे, यानुसार तो उपग्रह त्या त्या कक्षेमध्ये ठेवला जातो किंवा त्याला आपण म्हणूया की प्रोपेल केला जातो. हा व्हिडिओ आवडल्यानंतर तुम्ही 4 पद्धतीने मला थँक्यू म्हणू शकाल. एक, लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या पेटीएम नंबरवर एक व्हॉलंटियर डोनेटर बनू, जेणेकरून मला भविष्यामध्ये असे अनेक व्हिडिओ तुमच्यासाठी बनवता येतील. लेट्स टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम विथ प्रोफेसर बीज पॉझिटिव्ह वे. सर्वात प्रथम आपण या उंचीनुसार पाहत असताना एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी जाणीव असली पाहिजे. साधारणपणे जे काही ऍटमॉस्फिअर फिनोमिना म्हटलं जातं की ज्यामध्ये पाऊस आला, वीज चमकणं आलं, वाऱ्यांची मुवमेंट आली, ती साधारणपणे, हा शब्द खूप महत्वाचा आहे, साधारणपणे हा शब्द मी वापरलेला आहे. तर साधारणपणे या गोष्टी या वातावरणाच्या कक्षेमध्ये आपल्याला आढळताना दिसतात की पृथ्वीच्या उंचीपासून 20 किलोमीटरवर आपण हे फिनोमिना आपल्याला दिसतात, ज्यामध्ये मी मेन्शन्स केला, पाऊस मेन्शन्स केला, यामध्ये वीज चमकणं मेन्शन्स केलं, या ठिकाणी वारा मेन्शन्स केला. परंतु साधारणपणे जी काही बलून्स वगैरे आहेत, ऑलमोस्ट आपण त्याला म्हणूया की जे काही जेट एरोप्लेन्स आहेत ते साधारणपणे 50 किलोमीटर उंचीपर्यंत जातात. ज्यावेळेस आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ऑलमोस्ट 400 किलोमीटरवर जर गृहीत धरलं, इमॅजिन करूया की हा थोडासा जरी या ठिकाणी पॉईंट दाखवला असेल, आता आपण मुद्दाम याला क्लासिफाय करताना 400 किलोमीटर म्हटलेलं आहे. या 400 किलोमीटरच्या बाहेर खऱ्या अर्थानं एक्झोस्फिअर किंवा वातावरणावरील भाग तयार होतो. परंतु पृथ्वीपासून जर आपण 100 किलोमीटर उंचीवर जी काही इमॅजिनरी लाईन आहे, ज्या लाईनला कारमॅन लाईन असं म्हटलं जातं, या कारमॅन लाईन नंतरच वातावरण हे पूर्णपणे विरळ होऊन जातं. परंतु या आपल्याला टेक्निकल टर्म्स आपल्याला या ठिकाणी माहीत असणं गरजेचं. सांगायचा अर्थ असाच की जे काही उपग्रह आपण एखाद्या विशिष्ट कक्षेमध्ये लॉन्च करतो किंवा ऑर्बिट करतो किंवा त्यांचं पार्क करतो, ते साधारणपणे 100 किलोमीटरच्या पलीकडेच असतं. कारण या ठिकाणी जो काही वातावरणाचा हिंड्रन्स म्हणूया किंवा जो काही फ्रिक्शन्स म्हणूया किंवा जे काही वेगवेगळे फॅक्टर्स या ठिकाणी इम्प्लिमेंट करतात, त्याचा परिणाम खूप कमी होतो. यानुसार आपण हे उपग्रहाच्या ऑर्बिटचं जे काही क्लासिफिकेशन करणार आहोत त्याला नियर अर्थ ऑर्बिट असं म्हटलं जातं. त्याच्यानंतरची कक्षा जी काही आहे तिला एलईओ म्हटलं जातं, लोअर अर्थ ऑर्बिट असं म्हटलं जातं. त्यानंतरची जी काही कक्षा आहे तिला एमयू म्हटलं जातं, मिडल अर्थ ऑर्बिट असं म्हटलं जातं. त्यानंतरची एक जी काही कक्षा आहे आपण तिला जिओ स्टेशनरी ऑर्बिट असं म्हणणार आहोत. काही ठिकाणी आपल्याला तिला एचईयू म्हटलं जातं, परंतु एचईयूचा अर्थ पूर्णपणे वेगळा आहे. एचईयू म्हणजे हायली इलिप्टिकल ऑर्बिट. तर यानुसार 1 बाय 1 आपण या उपग्रह कक्षांचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. यातील सर्वात महत्वाची जी काही कक्षा आहे याला मी नाव दिलेलं आहे नियरली अर्थ ऑर्बिट. नियरली अर्थ ऑर्बिट हा काही सेपरेट कक्षेचा भाग म्हणता येणार नाही. परंतु जी काही नेक्स्ट स्लाइड्स मध्ये आपल्याला लोअर अर्थ ऑर्बिट कक्षा दिसते किंवा कमी उंचीची कक्षा दिसते, तिचाच या भाग आपण या ठिकाणी समजूया. मोस्टली या कक्षेमध्ये जी आपण असं म्हणूया की साधारणपणे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 100 किलोमीटर, 200 किलोमीटर किंवा 300 किलोमीटरच्या रेंज पर्यंत असते. आणि सर्वात महत्वाचं, या कक्षेमध्ये जे काही उपग्रह लॉन्च केले जातात, एक तर ते स्पाय सॅटेलाइट असतं, म्हणजे शत्रू राष्ट्रावर नजर ठेवण्यासाठी,
मोस्टली अमेरिकेसारख्या देशातून याचं इम्प्लिमेंटिंग केलं जातं किंवा बाकीचे इतर राष्ट्र देखील ज्याला पर्पज जो काही आहे मिलिटरी सॅटेलाइट जे काही आहेत स्वतःचं राष्ट्राचं संरक्षण करण्यासाठी किंवा स्वतःच्या राष्ट्रावर जर स्पेस वॉर जर होत असेल तर त्याचं अवलोकन करण्यासाठी त्याची पॉसिबिलिटी चेक करण्यासाठी. त्यामुळं नियरली अर्थ ऑर्बिट या कक्षेमध्ये खूपच कमी सॅटेलाइट आज वापरले जातात किंवा जे काही सॅटेलाइट जे काही असतील ते कॉन्फिडेन्शियल पर्पजसाठी वापरले जातात. ही एक तुम्हाला ॲव्हरेज मी लिमिटेशन दिलं. परंतु ज्या अवकाश तंत्रज्ञानाचा मानवी विधायक कामासाठी वापर केला जातो ती कक्षा खऱ्या अर्थाने जी काही सुरुवात होते तिला आपण लोअर अर्थ ऑर्बिट म्हटलं जातं. आणि हिचं लिमिट हे कितीपर्यंत आहे किंवा कितीपासून स्टार्ट होतंय तर ही 200 किलोमीटर पासून ऑलमोस्ट 2000 किलोमीटर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंच असलेल्या कक्षेला आपण लोअर अर्थ ऑर्बिट असं म्हटलं जातं. आता लोअर अर्थ ऑर्बिट कम्पॅरेटिव्हली ही आपण सर्क्युलर किंवा वर्तुळाकार समजली जाते. या ठिकाणी कुठलीही ऑर्बिट ही कधीच आयडियल सर्क्युलाकार नसते. आणि सर्वात महत्वाचं या कक्षेमध्ये जे काही आपण उपग्रह लॉन्च केले जातात किंवा जे उपग्रहाचं प्रयोजन केलं जातं ते उपग्रहाचा मेनली प्रपोज हा 200 ते 2000 किलोमीटर उंचीवर असल्यानंतर मेनली हा उपग्रहांची जी काही मेन डायरेक्शन जी काही आहे ते या पृथ्वीचं ऑब्झर्वेशन करणं 2000 किलोमीटर उंचीवर किंवा 500 किलोमीटर उंचीवर ज्यावेळेस या कक्षेमध्ये एखादा उपग्रह लॉन्च केला जातो त्याचा उद्दिष्ट मेन आहे की त्या भूभागाचं ऑब्झर्वेशन करणं आणि रिमोट सेन्सिंग किंवा दूरसंवेदन या तंत्रज्ञानाच्या आधारे मॅपिंग पर्पजसाठी असेल, लँड मेजरमेंटसाठी असेल किंवा आपण म्हणूया की त्याला एक क्रॉप मॅनेजमेंटसाठी पर्पजसाठी असेल किंवा रिसोर्स पर्पजसाठी यासाठी या उपग्रहाचं नियोजन केलं जातं. दुसरी गोष्ट हा एक ऑलमोस्ट एक कमी उंचीवर असल्यामुळे पोलर ऑर्बिटमध्ये असल्यामुळे नॉर्थ टू साऊथ या डायरेक्शननी मूव्ह करत असल्याने या कक्षेतील उपग्रहाला पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करण्यासाठी साधारणपणे एक 90 ते 95 मिनिटाचा टाइम लागतो. जर आपण 24 तासाचा जर विचार केला तर हे उपग्रह 24 तासामध्ये या पृथ्वीच्या भोवती उत्तर ध्रुवाकडून नॉर्थ ध्रुवाकडे ऑलमोस्ट 15 फेऱ्या ह्या पूर्ण करतात. ही एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस या 15 फेऱ्या 24 तासामध्ये या पद्धतीने जर हे उपग्रह कंप्लीट जर करत असेल तर ही गोष्ट आपल्याला माहीत आहे की या पद्धतीनं हा उपग्रह कंप्लीट करत असताना त्याच्या खाली जी काही पृथ्वी येते त्या पृथ्वीचं या ठिकाणी ऑब्झर्वेशन केलं जातं. ही पृथ्वी देखील आपल्याला पश्चिमेकडून पूर्वेकडे रोटेट होत असताना दिसते. त्यामुळं प्रत्येक ऑर्बिट ज्यावेळेस कंप्लीट केलं जातं जे 90 मिनिटानंतर त्याचं रिपिटेशन्स येतं त्या रिपिटेशनमध्ये संपूर्ण पृथ्वी एकदा या सॅटेलाइटच्या खाली ऑब्झर्व केली जाते. हा पॉईंट आपल्याला या दृष्टीने महत्वाचा आहे. सर्वात महत्वाचं या कक्षेमध्ये एक गोष्ट आपण एक स्वीट स्पॉट आपण समजून घेऊया. स्वीट स्पॉट याचा अर्थ की या कक्षेमध्ये असा काही स्पॉट असणार आहे किंवा या कक्षेमध्ये असं काही महत्व आहे या एलईओ कक्षेमध्ये की त्या स्पॉटला तो जो काही ऑर्बिट आहे ज्याला आपण एलईओ म्हटलं जातं आणि या एलईओ ऑर्बिटचा जो काही एक उपप्रकार ज्याला काही म्हटलं जातं सूर्य स्थिर कक्षा जी कम्पॅरेटिव्हली पोलर ऑर्बिटपेक्षा काही इन्क्लिनेशन केलं जातं काही अँगल केला जातो या सन सिंक्रोनस ऑर्बिटमध्ये आपल्याला हा स्वीट स्पॉट येतो. स्वीट स्पॉट याचा अर्थ की काही काळानंतर काही मर्यादेनंतर तो जो काही पृथ्वीवरचा स्पॉट आहे परत त्या उपग्रहाच्या जवळपास किंवा त्या उपग्रहाच्या अंडर येतो. अजून जर थोडक्यात मी जो उदाहरण जर दिलं तर आपण असे विचार करूया की सकाळी 10:30 हा उपग्रह इमॅजिन करूया की 11 ऑगस्टला पुणे हा भागाचं ऑब्झर्वेशन करतो. तर कम्पॅरेटिव्हली दुसऱ्या दिवशी 12 ऑगस्टला देखील त्याचा अँगल सन सिंक्रोनस उपग्रहाचा अशा पद्धतीने असणार आहे की दुसऱ्या दिवशी 12 ऑगस्टला साधारणपणे
10 ते 30 या टाइमाच्या रेंजमध्ये तो परत पुणे या भूभागाचं किंवा त्या देशाचं निरीक्षण करणार आहे. म्हणजेच एलिओ कक्षेमध्ये जी काही सॅटेलाइट लॉन्च केली जातात त्यातील मोर सॅटेलाइट किंवा मोर जी काही ऑर्बिट प्रिपेअर केली जाते तिलाच आपण सन सिंक्रोनस ऑर्बिट असं म्हटलं जातं. जे सन सिंक्रोनस ऑर्बिट जर म्हणजे तुम्हाला प्रत्येक स्थानिक वेळेला विशिष्ट एखादा भूभागाचं निरीक्षण करण्यासाठी ही सन सिंक्रोनस ऑर्बिट वापरली जाते. आणि जसं मेन्शन केलं स्वीट स्पॉट की ऑलवेज तोच जो टाइम त्याच वेळेला आपल्याला भूभागाच्या संदर्भात दाखविला जातो त्या ठिकाणाला आपण स्वीट स्पॉट असं म्हटलं जातं. तर या कक्षेमध्ये कुठली मेन थिंग्स आहे तर ऑलमोस्ट या कक्षेमध्ये जे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन्स आहे स्पेसचा अभ्यास करण्यासाठी ज्या राष्ट्रांनी त्याला नमूद केलेला आहे तो या भागामध्ये येतो. दुसरं 1990 साली जी अंतराळाचा अभ्यास करण्यासाठी जी काही टेलिस्कोप लॉन्च करण्यात आली तीही आपल्याला या रेंजमध्ये दिसते. आणि भारताची जी काही इंडियन रिमोट सेन्सिंग ही उपग्रह प्रणाली आपण जी काही लॉन्च केलेली आहे रिमोट सेन्सिंग प्रणाली याच प्रणालीला आपण दूर संवेदन असं म्हटलं जातं. दूर म्हणजे त्या वस्तूला हात न लावता त्याबद्दल नॉलेज घेणं. मे बी त्या ठिकाणाचं टेम्परेचरच्या थ्रू असेल, मे बी अदर सेन्सरच्या थ्रू असेल, त्यांचं मॅपिंग करणं किंवा आपण त्या संदर्भात म्हणूया की एखाद्या विशिष्ट भूभागाचा मॉनिटरिंग करणं, वातावरणाच्या संदर्भात असेल किंवा वेदर फॉरकास्टिंग संदर्भात असेल, ही श्रेणीचे उपग्रह आपण या ठिकाणी लॉन्च केले जातात. आणि या एलिओ कक्षेमध्ये भारताचे जवळजवळ उपग्रह हे 500 किलोमीटर ते 800 किलोमीटर उंचीवर असतात. ही गोष्ट आपण या ठिकाणी माहीत करून घेणं गरजेचं आहे. अजून भारताने ज्या पद्धतीने हबल स्पेस टेलिस्कोप हा वर्ल्ड लेवलचा एक युनिव्हर्स ऑब्झर्वेशन करण्याची दुर्बीण आहे त्या संदर्भामध्ये भारतानं 2015 मध्ये जी काही ॲस्ट्रोसॅट हा शब्द बिलकुल मेन्शन करा ॲस्ट्रोसॅट जी काही टेलिस्कोप किंवा दुर्बीण लॉन्च केली ती दुर्बीण देखील आपल्याला एलिओ कक्षेमध्ये दिसते. एक नेक्स्ट पॉईंट आपण या संदर्भात समजून घेणं गरजेचं आहे. नेक्स्ट मिडल अर्थ ऑर्बिट साधारणपणे 2000 किलोमीटर पासून एक्झॅक्टली जर अंतर घेतलं तर 35,787 किलोमीटर या रेंज पर्यंत जे काही उपग्रह लॉन्च केले जातात किंवा या रेंज पर्यंत जी काही उपग्रहाची ऑर्बिट आहे तिला मिडल अर्थ ऑर्बिट असं म्हटलं जातं. आणि या मिडल अर्थ ऑर्बिटमध्ये जे काही उपग्रह असतात त्या उपग्रहाला पृथ्वीभोवती पूर्णपणे फेरी मारण्यासाठी जो काही कालावधी लागतो तो साधारणपणे एक 12 आवरचा लागतो. म्हणजे 24 तासामध्ये हे उपग्रह हे कक्षेतील जे काही सॅटेलाइट असतील तो 2 फेऱ्या पूर्णपणे केल्या जातात. आणि या ठिकाणापासून जर पाहिलं ऑलमोस्ट पृथ्वीच्या पासून 20,000 किलोमीटर्सवर प्रत्येक देशाची स्वतःची GPS प्रणाली विकसित केलेली आहे. आणि ही GPS प्रणालीमध्ये जो काही उपग्रहांचा समुच्चय असतो तो साधारणपणे आपल्याला एक 20,000 किलोमीटर उंचीवर आपल्याला दिसतो. फॉर एक्झाम्पल जर आपण अमेरिकेची GPS प्रणाली जर घेतली जिला आपण GPS असं म्हटलं जातं दॅट इज व्हेरी कॉमन नो. अजून हिचं नाव जे काही आहे नॅवस्टार आहे. तिच्यामध्ये जे काही 24-30 उपग्रह दिसतात हे आपल्याला मिडल अर्थ ऑर्बिटमध्ये दिसतात. तीच गोष्ट आपण रशियाची जर घेतली रशियानं जी काही डेव्हलप केलेली GPS सिस्टीम्स आहे या GPS सिस्टीमला रशियाने जे काही नाव दिलेलं आहे तिला आपण ग्लॉसनॉस असं म्हटलं जातं. तेच युरोपियन स्पेस एजन्सीने हिला जे काही नाव दिलेलं आहे तिला आपण गॅलिलिओ असं म्हटलं जातं. तीच गोष्ट चायनानं या सिस्टीमला जे काही नाव दिलेलं आहे त्या सिस्टीमला आपण जे काही नाव दिलेलं आहे तिला बिदाऊ असं म्हटलं जातं. पण वन थिंग या ठिकाणी खूप क्लिअरली लक्षात येणं गरजेचं आहे की इंडियाची देखील स्वतःची GPS सिस्टीम वर्कआउट करते. ज्या सिस्टीमला आपण IRNS असं म्हटलं जातं. रिजनल नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम इंडियन रिजनल नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम जिला नंतर नाव देण्यात आलं नाविक सिस्टीम. हे IRNS आणि नाविक सिस्टीम एकच सिस्टीम्स आहे. परंतु या सिस्टीमसाठी जे काही उपग्रह लॉन्च केलेले जातात ते मोस्टली जिओ सिंक्रोनस ऑर्बिटमध्ये किंवा जिओ स्टेशनरी ऑर्बिटमध्ये वर्कआउट करतात. हा फरक आपल्याला या ठिकाणी समजणं गरजेचं आहे. थोडक्यात मिडल अर्थ ऑर्बिट ही मोस्टली GPS प्रणालीतले उपग्रह लॉन्च करण्यासाठी तिचा वापर केला जातो. नेक्स्ट मे बी थोडंसं ओव्हरलॅप झाल्यामुळे आपल्याला हा एक पॉईंट या ठिकाणी समजणं गरजेचं आहे की ज्यावेळेस आपण पृथ्वीपासून एक 2000 किलोमीटर जातो
जी आपली एलिओ कक्षा आहे. आणि जर 20,000 किलोमीटर आपण जातो, ज्या ठिकाणी आपली कक्षा एमईओ कक्षा आहे. म्हणजे या कक्षेतील उपग्रहाला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून बाहेर पडण्यासाठी तिला जो काही या उपग्रहांना वेग मेंटेन करावा लागणार आहे, कंपॅरेटिव्हली हा वेग यापेक्षा हा अधिक असणार आहे. हीच गोष्ट आपण या ठिकाणी नमूद करणं गरजेचं आहे. म्हणजे एलिओ कक्षेमधील उपग्रहाला पृथ्वीभोवती रिव्होल्यूशन पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ हा कमी असणार आहे, कारण त्यांचा स्पीड हा जास्त असणार आहे अकॉर्डिंग टू द केपलरच्या सेकंड नियमानुसार. तीच गोष्ट एमईओ कक्षेमध्ये जे काही उपग्रह आहेत त्यांना जो काही कालावधी लागणार आहे, रिव्होल्यूशन करणारा लागणारा कालावधी असणार आहे, तो जास्त असणार आहे. म्हणजे कम्पॅरेटिव्हली पण त्यांचा स्पीड हा या ठिकाणी एलिओ कक्षेतील उपग्रहापेक्षा कमी असणार आहे. दॅट इज वन ऑफ द थिंग्स की हे उपग्रह फास्ट ठिकाणी मुवमेंट करत असल्यामुळे पृथ्वीवरतील एखादा स्पॉट ते कंटिन्युअसली ऑब्झर्व करू शकत नाही. म्हणून एलिओ कक्षेमधील उपग्रहांचा वापर हा आपण संदेशवहन किंवा आपण म्हणूया की कम्युनिकेशन पर्पजसाठी केला जात नाही. ही एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी समजणं गरजेचं आहे. तीच गोष्ट एक स्पॉट किंवा भारतातील समजा पश्चिम किनारा हा कंटिन्युअसली ऑब्झर्व केला जात नाही. त्यामुळं वेदर फॉरकास्टिंग आणि जे काही ऑब्झर्वेशन्स आहे हवामानाचे ते करण्यासाठी देखील याचा वापर केला जात नाही. ही मर्यादा आपण या दोन्ही उपग्रहांच्या संदर्भात समजून घेतली पाहिजे. परंतु कम्पॅरेटिव्हली एलिओ या कक्षेमध्ये उपग्रह लॉन्च करणं जे काही कमी बजेटचे देश आहे ते सर्वांना त्याला कॉस्ट इफेक्टिव्ह होतं. म्हणून बहुतेक राष्ट्र हे एलिओ कक्षेमध्ये उपग्रह लॉन्च करण्यासाठी मोर आपण म्हणूया सुटेबल्स आहेत किंवा त्यांच्याकडे ती टेक्नॉलॉजी हस्तगत आहे, जेणेकरून एमईओ आणि नंतर आपण जी काही एचईओ किंवा जिओ स्टेशनरी टेक्नॉलॉजी पाहणार आहेत त्या ठिकाणी लॉन्च करण्यासाठी पेलोड जास्त असणारे उपग्रह लॉन्च करण्यासाठी मोर ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आपल्याला या ठिकाणी लागते. हा पॉईंट आपण या ठिकाणी समजून घेऊया. नेक्स्ट तोच मुद्दा मी या ठिकाणी नमूद केला की या ठिकाणी आपल्याला वेग एलिओ मध्ये वेग हा आपल्याला कमी लागतोय. मी परत रिपीट करतो, या ठिकाणी कम्पॅरेटिव्हली ज्यावेळेस आपण एमईओ पेक्षा जर केले तर या ठिकाणी आपल्याला पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण करण्यासाठी स्पीड हा जास्त लागणार आहे. या ठिकाणी एमईओ मध्ये आपल्याला स्पीड हा कमी लागणार आहे. अजून एक गोष्ट जी आपण जीपीएस प्रणाली मी तुम्हाला मेन्शन्स केली, या ठिकाणी हा टर्म बिलकुल समजून घ्या की या एमईओ कक्षेमधील जे काही उपग्रह आहेत ते साधारणपणे पृथ्वीच्या सेंटर पासून 26,560 किलोमीटर असणं गरजेचं आहे. परंतु आपण त्रिज्येचा जर विचार केला ती ऑलमोस्ट नियर टू 6,700 आहे. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ही एमईओ कक्षा आपल्याला जी काही दिसते ती लगभग 20,200 किलोमीटर या रेंजवर दिसते. कम्पॅरेटिव्हली ज्यावेळेस आपण 36,000 किलोमीटरची कक्षा जी काही पाहणार आहोत, जिला आपण जिओ स्टेशनरी ऑर्बिट असं म्हटलं जातं, या ऑर्बिटपेक्षा हिचा स्पीड हा कम्पॅरेटिव्हली जास्त असणार आहे. हा मला मुद्दा या ठिकाणी नमूद करायचा आहे. म्हणजे जसं आपण पृथ्वीपासून कक्षा दूर दूर जाते तसं त्या कक्षेतील जे काही सॅटेलाइट असतील त्यांचा स्पीड हा कमी असणार आहे, कारण या ठिकाणी गुरुत्वाकर्षणाचा जो काही बल आहे या ठिकाणी कमी कार्यरत करणार आहे. हाही पॉईंट आपण या ठिकाणी समजून घेऊया. नेक्स्ट जास्त उंचीची भ्रमण कक्षा. आता या जास्त उंचीच्या भ्रमण कक्षेच्या भाग मध्ये आपण त्याला जिओ स्टेशनरी ऑर्बिटही नमूद केलेलं आहे. एक्झॅक्टली जी काही 36,000 किलोमीटर कक्षेमध्ये जे काही उपग्रह लॉन्च केले जातात, मुद्दाम याला टर्म मी जिओ वापरणार आहे. आणि हा टर्म्स जर एक्झॅक्टली ते इक्वेटोरियलला समांतर असतील, 36,000 किलोमीटरवर असतील, तर याला आपण जिओ स्टेशनरी ऑर्बिट असं म्हणणार आहोत. परंतु इक्वेटोरियलशी जर ते काही कोन करत असतील, काही इन्क्लिनेशन करत असतील, तर त्या टर्मलाच आपण जीईओ असं म्हटलं जातं. हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कम्पॅरेटिव्हली या कक्षेतील उपग्रह आपल्याला मोर स्टेबल दिसतील, जेणेकरून या जीओ कक्षेतील उपग्रह आपल्याला ऑस्किलेटिंग होताना दिसतील. परंतु या ठिकाणी उपग्रहाचा वेग हा सर्वात कमी असल्यामुळे या ठिकाणी जो काही स्वॅथ एरिया येतो किंवा एखादा ऑब्झर्वेशन एरिया येतो हा खूप जास्त असतो. आणि या ठिकाणील उपग्रह आपण जर पृथ्वीवरून एखाद्या स्पॉटवरून जर पाहिले तर आपल्याला ते स्टेबल असल्यासारखे दिसतात. हे वन ऑफ द रिझन्स आहे या
जिओ कक्षेमध्ये असणाऱ्या उपग्रहांचा वापर आपण एक कम्युनिकेशनसाठी, दळणवळण आलं, ज्यामध्ये मोबाईल आलं, टीव्ही आलं किंवा वेदर फॉरकास्टिंग आलं, वेदर मॉनिटरिंग आलं, चक्रीवादळाचा अभ्यास करणं आलं. याही पलीकडे 36,000 किलोमीटरवर असल्यानंतर आपण सोलरच्या वेव्हचा काय परिणाम होतो, पृथ्वीचं मॅग्नेटिक फील्ड ट्रॅक करण्यासाठी किंवा जे काही आपल्याला 2 बेल्ट आपल्याला दिसतात, रेडिएशन बेल्ट, वन हॉलंड बेल्ट जो काही दिसतो चार्ज पार्टिकलच्या संदर्भात, त्याचा ऑब्झर्व करण्यासाठी या बेल्टचा वापर केला जातो. ज्यावेळेस आपण 36,000 किलोमीटरच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस जी काही कक्षा येते तिला आपण एचयू म्हणणार आहोत. त्या अगोदर आपल्याला भारताच्या संदर्भात ही जिओ स्टेशनरी ऑर्बिटचं एक महत्वाचं लक्षात असलं पाहिजे. भारतानं भारतीय कम्युनिकेशनसाठी 2 इन्स्टिट्यूट प्रणाली डेव्हलप केली. जिला पहिल्यांदा 1983 मध्ये आपण जिला डेव्हलप केलं तिला इन्स्टॅट प्रणाली, इंडियन नॅशनल सॅटेलाइट प्रणाली असं समजलं जातं. आज तिचाच ऍडव्हान्स फॉर्म किंवा मोर स्पेसिफिक जो काही फॉर्म आहे तिला आपण जिओ स्टेशनरी प्रणाली असं म्हटलं जातं. थोडक्यात ही जी काही 2 प्रणाली आपल्याकडे दिसते, इंडियन नॅशनल सॅटेलाइट आणि जी आपल्याला आता जीसॅट आपण पाहिली, त्यांचा मेन पर्पज ते जिओ स्टेशनरी ऑर्बिट किंवा जीईओ या कक्षेमध्ये यांना लॉन्च केलं जातं. हा फरक आपण मुद्दाम या ठिकाणी लक्षात घेऊया. त्यामुळे दळणवळण हा त्याचा पर्पज आला, ब्रॉडकास्टिंग टीव्हीचे प्रोग्राम्स हाही त्याचा पर्पज आला. दुसरं सोसायटीसाठी ॲप्लिकेशन्स आले, मे बी आपली ब्रॉडबँड सर्व्हिस आली, वायफाय सर्व्हिस आली, डिझास्टर मॅनेजमेंटच्या संदर्भात याचा वापर केला जातो. जी काही जंगलामध्ये हरवलेली व्यक्ती जी आहेत किंवा मिलिटरीच्या पर्पजसाठी, रेस्क्यू ऑपरेशनसाठी याचा वापर केला जातो. पण मुद्दाम या ठिकाणी लक्ष द्या की ही जी काही ऑर्बिट जी काही आहे ती 36,000 किलोमीटर उंचीवर आहे. हिलाच काही बुक्समध्ये आपल्याला एचईयू किंवा हाय अर्थ ऑर्बिट असं म्हटलं जातं. परंतु हाय अर्थ ऑर्बिट आपण तिला जर मोर स्पेसिफिक जर पाहिलं, 36,000 किलोमीटरच्या उंचीपेक्षा जास्त असणारी जी काही ऑर्बिट आहे तिला आपण स्पेशली नाव देणार आहोत हायली इलिप्टिकल ऑर्बिट. आणि ज्यावेळेस हायली इलिप्टिकल ऑर्बिटचा आपण प्रश्न घेतो त्यावेळेस एक गोष्ट आपल्याला जाणून करणं गरजेचं आहे, केपलरच्या नियमानुसार, की जर हायली इलिप्टिकल ऑर्बिटचा जो काही पॉइंट पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जवळ आहे त्या पॉइंटला आपण पेरिजी असं म्हटलं जातं. जो पॉइंट पृथ्वीच्या पृष्ठभागापासून लांबचा आहे, फार्दर अवे आहे, त्या पॉइंटला आपण अपोजी असं म्हटलं जातं. आणि ही जी काही हायली इलिप्टिकल ऑर्बिट जी काही आहे या कक्षेमध्ये किंवा अपोजी पॉइंटला जर या ठिकाणी सॅटेलाइट जर असेल या कक्षेतून, तर कम्पॅरेटिव्हली याचा स्पीड हा खूपच कमी असतो. म्हणजे या सॅटेलाइटचा वापर करून या स्वाथ एरियाचं आपल्याला ऑब्झर्वेशन करणं सर्वात महत्वाचं पडतं किंवा त्याचा ऑपरेशनल पॉइंट हा सर्वात अधिक असतो. हाही मुद्दा आपण मोस्टली लक्षात घ्या, कारण हा मोस्टली या पिरियड्समध्ये हा उपग्रह आपल्याला जास्त वेळ दिसतो. पण कम्पॅरेटिव्हली उपग्रह जर या ठिकाणी असेल, पेरिजी पॉईंटच्या जवळ जर असेल, तर या ठिकाणी त्याचा वेग अधिक असल्यामुळे हा एरिया तो जास्त कव्हर करू शकत नाही किंवा इनडायरेक्टली त्याची जी काही सर्व्हिस या ठिकाणी प्रोव्हाइड केली जात नाही. म्हणून हायली इलेक्ट्रिकल ऑर्बिटमध्ये जर चांगली सर्व्हिस द्यायची असेल तर आपल्याला काही उपग्रह हे समान डिस्टन्सवर आपल्याला ऑपरेट करावे लागतात. आणि हायली इलेक्ट्रिकल ऑर्बिटमध्ये जे काही उपग्रह लॉन्च केले जातात त्याचं बेस्ट एक्झाम्पल जे काही आहे ते मॉलनिया ऑर्बिट आहे. आणि मॉलनिया ऑर्बिटच्या संदर्भामध्ये हा रशियन ऑर्बिट आहे. रशियाच्या कंडिशन्समध्ये काय होतं की ऑलमोस्ट रशियाचा जो काही प्रदेश आहे, सायबेरियाचा रिजन जो काही आहे तो आपल्याला उत्तर ध्रुवाकडे जास्त आहे, म्हणजे 50° नॉर्थच्या पलीकडचा पोर्शन आहे. पण ज्यावेळेस उपग्रह हे आपण जिओ स्टेशनरी ऑर्बिटमध्ये किंवा जिओ सिंक्रोनस ऑर्बिटमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केले जातात, त्यावेळेस या रिजनला कम्युनिकेशन सर्व्हिस, ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस, फॉरकास्टिंग सर्व्हिस ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने क्लिअरली आणि प्रिसाइज मिळू शकत नाही. म्हणून रशियानेच जी काही स्वतःची ऑर्बिट, आपण असं म्हणूया की जिओ स्टेशनरी ऑर्बिटचा प्रकार पण जो हायली इलिप्टिकल आहे, कम्पॅरेटिव्हली ही जे जिओ ऑर्बिट जर पाहिली, जिओ स्टेशनरी ऑर्बिट जर पाहिली ती वर्तुळाकार आहे. परंतु याला उत्तर म्हणून रशियानं जी काही डेव्हलप केलेली ऑर्बिट आहे, जी सर्वात हायएस्ट आहे, ऑलमोस्ट तिचा जर पॉईंट जर पाहिला तो आपल्याला 40,000 किलोमीटर अपोजी पॉईंट येतो आणि 90चा जर पॉईंट पाहिला तर 500 किलोमीटर येतो. म्हणजे ही हायली इलिप्टिकल ऑर्बिटचा वापर करून रशियानं ही मॉलिनिया ऑर्बिट डेव्हलप केली आहे. मॉलिनिया या शब्दाचा अर्थ वीज स्वरूपातले होते. रशियन कम्युनिकेशन याद्वारे केले जातं आणि मॉलिनिया कक्षेचं वैशिष्ट्य म्हणजे
त्याचा हाय इन्क्लिनेशन आपल्याला सर्वात जास्त दिसतं इतर कक्षेपेक्षा. आणि इसेंट्रिसिटी पॉईंट म्हणजे इसेंट्रिसिटी याचा अर्थ ती वर्तुळाकार आहे का. इसेंट्रिसिटी ज्यावेळेस 0 असते याचा अर्थ ती ऑर्बिट पूर्णपणे राऊंडमध्ये असते. ज्यावेळेस इसेंट्रिसिटी 1 असते याचा अर्थ ती ऑर्बिट पूर्णपणे इलेप्टिकल पोझिशन्समध्ये असते. म्हणजेच मोलिनिया हिची इसेंट्रिसिटी 0.2 आहे, म्हणजे तिची आपल्याला वर्तुळ पण नाही आणि खूप इलेप्टिकल पण नाही, पण कम्पॅरेटिव्हली मोर इलेप्टिकल आहे. हा शब्द आपण या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. दुसरा एक संदर्भ पार्किंग ऑर्बिट हा म्हटलं जातं, ज्याला आपण कॉमन भाषेमध्ये पीओ असं म्हटलं जातं. बहुतेक राष्ट्रांना जर आपण कॉस्ट इफेक्टिव्ह आणि एनर्जी इफिशियंटचा जर विचार जर केला तर जी काही 36,000 किलोमीटरवर असणारी आपली जिओ स्टेशनरी ऑर्बिट आहे, या कक्षेमध्ये जर आपल्याला सॅटेलाइट जर लॉन्च करायचं असेल तर ते फिजिबल होत नाही. डायरेक्टली पृथ्वीवरून या ठिकाणी सॅटेलाइट लॉन्च करणं इट इज अ हायली टेक्नॉलॉजिकली स्किल. आणि दुसरी महत्वाची या ठिकाणी एनर्जी इफिशियन्सी किंवा एनर्जी जे काही रॉकेटला फ्युल लागणार आहे तो सर्वात अधिक लागणार आहे. याला उत्तर म्हणून की ज्यावेळेस लॉन्चिंग करणारं स्टेशन हे इनकन्व्हिनियंट असतं, म्हणजे मे बी ते हाय आपण म्हणूया की लॅटिट्यूड्सवर आहे, किंवा दुसऱ्या केसमध्ये आपल्याला त्या ठिकाणी लॉन्चिंग करणं इनकन्व्हिनियंट जर असेल तर त्या कंडिशनमध्ये डायरेक्टली आपल्या डिझायर ऑर्बिटमध्ये या ठिकाणी जिओ स्टेशनरी ऑर्बिटमध्ये तो उपग्रह लॉन्च न करता त्याच्या अगोदर एका जवळच्या कक्षेमध्ये तो उपग्रह लॉन्च केला जातो. या कक्षेमध्ये पहिल्यांदा उपग्रह लॉन्च केला जाईल. या कक्षेमधून त्याला आपण बूस्टरच्या साह्यानं किंवा कम्युनिकेशनच्या साह्यानं त्याला परत इथून बुस्टिंग करणार आहोत. म्हणजे या पद्धतीनं डिझायर ऑर्बिटला उपग्रह लॉन्च करण्या अगोदर जी काही तात्पुरत्या स्वरूपातील ऑर्बिट बनवली जाते किंवा त्या ठिकाणी जर आपण लॉन्च व्हेइकल किंवा उपग्रह जर पहिल्यांदा लॉन्च करत असेल तर त्याला आपण पार्किंग ऑर्बिट असं म्हटलं जातं. बहुतेक जे काही मॅन स्पेस मिशन्स आहेत ते लॉन्च करण्यासाठी पार्किंग ऑर्बिटचा वापर ही सिस्टीमला रिचेक करण्यासाठी किंवा त्याचा मेंटेनन्स करण्यासाठी चेक केला जातो. मुद्दाम या संदर्भात हा प्रश्न आला म्हणून आपण तो पाहण्याचा प्रयत्न केला. तर विद्यार्थी मित्रांनो, या सेशन्समध्ये आपण उपग्रह कक्षांचं उंचीनुसार वर्गीकरण केलं. यामध्ये आपण NU पाहिलं, यामध्ये आपण LU पाहिलं, MU पाहिलं आणि आपण GU, त्याचबरोबर या ठिकाणी सर्वात महत्वाचा पॉईंट जो काही पाहिला त्याला आपण HU म्हटलं. जरी हे कुठल्याही बुक्समध्ये आपल्याला स्टँडर्डाइज डेफिनेशन जरी नसेल तरी आपल्याला उपग्रहाच्या कक्षा अगदी विस्तृत स्वरूपामध्ये समजण्यासाठी या कक्षांचं वर्गीकरण सर्वात महत्वाचं पडतं. मला पूर्णपणे खात्री आहे की हा व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी समजला असेल. Thank you for watching Target with Professor Peace Positive Way. We request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.